नमस्कार मित्रांनो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज आता उठतो आणि त्याच वेळेला त्याचं पाणी तांब्यात नसतं म्हणून तो आतमध्ये जात असतो. समोर त्याला नित्या झोपलेली दिसते. तिचा दरवाजातच डोळा लागून केलेला असतो. हातावर मेहंदी असते. त्या मेहंदीवर त्याचं लक्ष पडतं. त्या मेहंदीवर जयदीप आणि अधिराज असं लिहिलेलं असतं. तेव्हा ती डोळे बंद करून असते आणि तो म्हणतो की हा जयदीप कोण आहे असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेला आता नित्या ही उठून बसते आणि म्हणते की तुला माहिती नाही का जयदीप कोण आहे? तुला कधी कळणार की तूच जयदीप आहेस? आता ती मनातच असं म्हणते. नंतर दुसऱ्या दिवशी नित्या ही बाहेर काम करत असते. त्याच वेळेला पाहुणी ओरडत ओरडत बाहेर येते. तेव्हा विमल म्हणते की काय गं, काय झालं पाहुणे, अशी का ओरडत आलीस तू? तात्या म्हणतात की अगं पोरी, कशापायी ओरडतेस तू? तेव्हा ती म्हणते की बघा ना काय झालं तात्या, आई बघा ना माझ्या मेहंदीचं काय झालं? तेव्हा ती हात दाखवत म्हणते की मेहंदी रंगलीच नाही. तेव्हा विमल म्हणते की अगं असं कसं झालं, मेहंदी कशी नाही रंगली? तू तर मेहंदी काढली होतीस ना. तेव्हा ती म्हणते की मलाच कळत नाही आहे माझ्या हातावरची मेहंदी कशी काय धुतली गेली ती. माझ्या हातावरची मेहंदी कोणी गायब केली मला खरंच माहिती नाही. त्याच वेळेला विमल तिला म्हणते की अगं तू शांत हो पाहुणे, पण तुझ्या हातची मेहंदी आम्ही तर पाहिली होती, कशी काय गायब झाली? तेव्हा आता पाहुणी म्हणते की मला या नित्यावर संशय आहे. हे समजा या नित्यानेच केलं आहे असं मला वाटतंय. तेव्हा लगेच पुढे अधिराज म्हणतो की अगं काय बोलतेस काय तू हे पाहुणे? तेव्हा नित्या म्हणते की नाही, हे सगळं मी असं काहीच केलेलं नाही. पाहुणी रागाने नित्याकडे बघू लागते आणि नित्याला म्हणते की मला माहीत आहे मुद्दामच तू हे सगळं केलं असशील ना. माझ्या हातावर अधिराजचं नाव लिहिलेलं होतं, ते तुला पाहवलं नसेल म्हणून तू हे सगळं केलंस, बरोबर ना? त्याच वेळेला ता नित्या म्हणते की अगं नाही पाहुणे, मी असं का करू, मी इथे बाहेरच झोपले होते. तर इथे फ्लॅशबॅकमध्ये सगळं दाखवलं जातं. पाहुणी हात पुढं करून झोपलेली असते. त्याच वेळेला आता पाहुणीच्या हातची मेहंदी देवीलाच तिच्या हातावर नको हवी असते. म्हणूनच आता देवीचा दैवी चमत्कार झालेला असतो आणि त्याच चमत्काराने तिथेच वरती असलेल्या पानाचं तांब्यामधलं पाणी हे पाहुणीच्या हातावर सांडतं आणि त्याच हातावरची मेहंदी धुतली जाते. ते सगळं रात्रीतल्या रात्रीत घडून गेलेलं असतं. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की नाही, मी खरंच असं काही केलं नाही. लगेच पुढे विमलानी जयदीप म्हणतात की बरं जाऊ दे, आता काय करायचं, मेहंदी काढू शकतो आपण. ती म्हणते की पुन्हा कशी काढू, शकिनाची मेहंदी होती ती, शकुनाची मेहंदी निघून गेली. तरी ते नित्याही पाणी भरत असताना तिथे अधिराज येतो. तिचा हात धरतो आणि तिला बाजूला घेऊन म्हणतो की एक मिनिट, जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती बाजूला येते आणि म्हणते की काय झालं आहे अधिराज, काय बोलायचं आहे तुला? त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की मला खरं खरं सांगा, पाहुणीच्या हातची मेहंदी तुम्ही नाही ना पुसली? तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहते आणि डोळ्यात डोळे घालून म्हणते की माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हण की मी असं काही केलं असेल का? तेव्हा तो म्हणतो की मला खरं खरं काय ते सांगा, हे छक्के पंजे नको आहेत मला. तेव्हा ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की तुझी शपथ घेऊन सांगते मी की मी असं काहीही केलेलं नाही, मी पाहुणीच्या हातची मेहंदी नाही पुसली. त्याच वेळेला अधिराज निघून चाललेला असतो. गौरी म्हणते की एक मिनिट अधिराज थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की काय झालं आहे? तेव्हा नित्या म्हणते की तुला गौरी आठवत नाही का? तू काल मला म्हणाला होतास की जयदीप हे नाव माझ्या हातावर रात्री पाहिलंस, बरोबर ना? मग हे जयदीप कोण आहे? हा अधिराज तर तू, पण जयदीप कोण हे तुला माहीत नाही का? जयदीप हा गौरीचाच होता. गौरी जयदीप एकमेकांवर खूप प्रेम करायचे. जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा खूप काही गडबडीत झालं होतं. बोहल्यावर खूप काही गडबडीत चढावं लागलं होतं. तो चढला होता जयदीप बोहल्यावर फक्त माईंच्या आणि तात्यांच्या म्हणजेच दादांच्या शब्दाखातर, पण नाही, नंतर त्यांचं लग्न माईंनी अगदी धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं होतं. त्याच वेळेला जयदीप खूपच खुश होता कारण त्याचं गौरीवर खूप प्रेम होतं. जेव्हा त्यांचं लग्न सुरुवातीला झालं तेव्हा ते खूप गडबडीत झालं आणि त्याचं प्रेमही नव्हतं तेव्हा गौरीवर, फक्त शब्द राखण्यासाठी त्याने ते केलं. पण नंतर दोघांचंही लग्न अगदी साग्रसंगीत ठरलं होतं. मेहंदी झाली होती आणि गौरीच्या हातावर जयदीपच्या नावाची मेहंदी देखील काढण्यात आली होती. जेव्हा जयदीप आलेला होता तेव्हा लगेचच माईंनी स्वतःचे हात तिला लपवायला सांगितले होते कारण नवऱ्याला मेहंदी दाखवायची नव्हती. आणि नंतर जेव्हा तू मला मंगळसूत्र दाखवलंस तेव्हा त्या मंगळसूत्रात एक स्पेशल गोष्ट होती, ती म्हणजे मोरपीस. जयदीप आणि गौरीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे ते मोरपीस होतं आणि ते मोरपीस त्या दोघांना एकत्र नेहमी बांधून ठेवायचं. आणि जेव्हा मंगळसूत्र झालं तेव्हा खूप खुश झाली. नंतर अधिराजला, जयदीपला आणि गौरीला एकमेकांची हळद लागली होती आणि हळदीच्या दिवशी जयदीप खूपच जास्त खुश होता. माई आणि दादांनी मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचा विवाह सोहळा अगदी शाही पद्धतीने पार पाडत होते आणि हळदीनंतर दोघं पोहल्यावरही चढले आणि
जयदीपला गौरीच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं होतं, मात्र शेखरदाजी सारखं अंतरपाठ वर करत होते. मात्र शेखरदाजींना खुणावूनच जयदीपने अंतरपाठ खाली करायला सांगितले आणि शेवटी गौरीच्या डोळ्याला डोळे भिडवलेच, तेही ऐन लग्न मंडपामध्ये. तेव्हा गौरी आणि जयदीप एकमेकांवर खूप प्रेम करायचे, खूप अतूट प्रेम होतं. हे ऐकल्यानंतर आता अधिराजला त्रास होतो. तो म्हणतो की 1 मिनिट बस झालं, मला आता यापुढे यांचं काहीही ऐकायचं नाही, नको जयदीपचं नाव, असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा गौरी म्हणते की काही ना करून तुला जयदीपचं नाव आठवावंच लागेल. अधिराज, तुला जयदीप तू आहेस हे समजावंच लागेल. मागच्या जन्मातलं लग्न व्हायच्या अगोदर तुला आठवावंच लागेल. काही करून तुला जयदीपला विसरता येणार नाही अधिराज. तर इथं माई ही देवीला पाया पडून म्हणते की देवी आई, माझ्या जयदीपला समजा आठवू दे. आता त्या पोराचं लग्न पार पडतंय आणि त्या लग्नाच्या अगोदरच जयदीप आणि गौरी यांना एकत्र आणायला पाहिजे. काही झालं तरीही त्या दोघांची गाठ अशी तुटून देता कामा नये, असं सगळं माई रडून रडून देवीसमोर सांगत असते. काही कर, पण जयदीप आणि गौरीला लवकर एकत्र आण, असं ती हात जोडून म्हणत असते. तर इथे जयदीपच्या घरामध्ये हळद काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. हळद कुटत असतात, जात्यावरती जाता देखील चालू असतं. त्याच वेळेला त्या जात्यावर हळद दळली जात असताना सगळ्या बायका या खंडोबाची आणि जेजुरीची, बानुबाईची, म्हाळसा देवीची सगळ्यांची आरती म्हणत असतात आणि त्याच वेळेला त्यांच्या गाणं देखील, ओव्या देखील गात असतात. सगळं घरातलं वातावरण अगदी मंगलमय आणि प्रसन्न झालेलं असतं. आणि तितक्यात लवली आणि संध्या येतात. तेव्हा लवली म्हणतो की आलो, मी काय मदत करू. तेव्हा विमल म्हणते की आलास, किती वाजता आलास तू, तुम्हाला सकाळी बोलवलं होतं मी. तेव्हा तो म्हणतो की त्याला उशीरच झाला. ती म्हणते की मुद्दाम उशीर केलात तुम्ही, घरातली कामं करायला लागतात ना म्हणून, जावा चला, घरात खूप कामं पडली आहेत, असं म्हणून ती त्यांना आतमध्ये ढकलते. तितक्यातच आता तिथे जयदीप आणि पाहुणे येतात आणि पाहुणे आल्याबरोबर खूपच खुश होऊन विमलला म्हणते की हे बघा आई, मेहंदी. तेव्हा तिने काढलेली मेहंदी ती दाखवते आणि विमल म्हणते की खूपच छान झालेली आहे आणि काल उगाचच चिडत होती. तेव्हा इथे नित्याच्या चेहऱ्यावरचा रंग तिची मेहंदी बघून उडतो. तेव्हा पाहुणी आता मुद्दामच नित्याकडे जाऊन म्हणते की ही बघ मेहंदी, बघितलीस का कशी आहे ती, आणि हो, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग माझी मेहंदी बघितल्यावरती कशाला गं उडला नित्या, असं ती म्हणते. तेव्हा अधिराज ते सगळं तिथून बघत असतो. ती म्हणते की फायनली बघ, माझ्या दोन्ही हातांवर अधिराजच्या नावाची मेहंदी लागलीच. आणि हे सगळं बघत असताना सावरी येते आणि म्हणते की बघितलंस पाहुणे, काढली ना तुझ्या हातावर मेहंदी, उगीचच काल नुसता कल्ला करत होतीस मेहंदी नाही म्हणून, शेवटी मेहंदी काढलीस ना तुझ्या हातावर, असं म्हणून आता ती तिला हसत असते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. आणि त्यानंतर नित्या ही बाहेरच उभी असते. अधिराज स्वतःची गाडी तिकडे लावतो. बायकांचा हळद कुटण्याचा कार्यक्रम हा सुरूच असतो. तितक्यातच पाहुणी या सगळ्या बायकांसाठी चहा घेऊन येते आणि सगळे आता जमलेले असतात. पाहुणी तयारीसाठी नंतर आतमध्ये निघून जाते. तर इथे गौरी आणि बाकीचे सगळे छान तयार होऊन येतात. गौरीने छानच पिवळ्या रंगाची साडी नेसलेली असते. तितक्यातच शालिनी येते. शालिनी म्हणते की यायचं का आतमध्ये. शालिनीला पाहिल्यावर नित्याला राग येतो आणि मात्र तात्या म्हणतात की अहो मॅडम साहेब, या लवकर या, तुमचं स्वागत आहे आणि अगदी वेळेवर आलात बघा. तेव्हा आता शालिनी आल्याबरोबर तिला संत्याला खुर्ची आणून द्यायला सांगितलं जातं. ती थँक्यू म्हणून खुर्चीवर बसते आणि म्हणते की खरंच लग्नघरामध्ये खूपच छान दिसतंय ना सगळं वातावरण. आणि गौरीचा मात्र चेहरा पडलेला असतो. आता शालिनी तिला शुकशुक करून बोलावते आणि म्हणते की काय नित्या, आज हळदीराजची उष्टी हळद म्हणे पाहुणीला लागणार आहे. आज फायनली त्यांची हळदी एकमेकांना लागत आहे. तुझं काय, असं म्हणून ती मुद्दामच तिला हिणावून दाखवत असते. आणि त्याच वेळेला नित्याला तिच्या त्या बोलण्याचा खूपच राग येतो. नित्या ही बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते की हळदीला आला आहात ना, तर मग एन्जॉय करा, असं म्हणून ती पटकन बाजूला उभी राहते. आणि त्याच वेळेला गौरी खूपच सुंदर दिसत असते आणि तिचा नित्याला खूपच राग येत असतो. नित्या म्हणते की जरा बाजूला होतेस का, असं म्हणून ती बाजूला उभी राहते आणि राजमा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. विमल येते आणि म्हणते की चला, नवरदेवाची एंट्री झालेली आहे, नवरदेव आता फायनली आलेले आहेत. लवली म्हणतो की आता एवढा उशीर लावला, लग्नात किती उशीर लावणार आहे. नंतर आता सगळेजणं जमलेले असतात. सगळ्या बायका येतात आणि नवरदेवासाठी तयार झालेले असतात. आता नवरदेवाला सगळेजणं खाली बसवतात आणि म्हणतात की अगदी राजबिंड आहे आमचा नवरदेव. आणि आईच्या मायेने पुढे विमल येते आणि ती अधिराजला आता ओवाळू लागते आणि त्याला हळद लावण्याचा मान ही साळुंखे काकींना, ज्या वस्तीतल्या मोठ्या असतात, त्यांना देते आणि म्हणते की तुम्ही पहिले हळदी लावा. आणि साळुंखे काकी आता त्याला हळद लावण्यासाठी म्हणून पुढे येतात. अधिराजला तसं खुश पाहून आणि हळद लागताना पाहून नित्याच्या डोळ्यात मात्र पाणी यायला लागलेलं असतं. ती विचार करते की माझ्या जयदीपला हळद लागते, तेही मी आतमध्ये नसताना, आणि माझ्यासमोरच तो हळद लावत आहे. मात्र नवरीच्या वेशात आता पाहुणी आहे म्हणून तिला वाईट वाटत असतं.
आता विमल येते आणि ती हळद लावायला सुरुवात करते. ती हळद लावत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि जयदीप म्हणायला लागतो की काय झालं आईडे, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येत आहे? तेव्हा ती म्हणते की बाळा, हे दुःखाचे नाही तर आनंदाश्रू आहेत. तुला मी चेहऱ्यावर हळद लावताना पाहते आणि मला म्हणूनच खूप जास्त आनंद झालेला आहे. तुला असं नवरा म्हणून बघताना खूप आनंद झाला आहे म्हणून काय सांगू. तेव्हा आता अधिराज म्हणतो की अगं तुला आनंद झाला आहे ना, मग हस की, रडतेच कशापायी की लावू तुला हळद हसण्यासाठी. असं म्हटल्यावर विमल आता हसायला लागते आणि डोळे पुसते. सगळेजण अधिराजकडे बघून आता हसायला लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की विमल म्हणते की चला आता बाकीच्यांनी हळद लावून घ्या. तेव्हा सावरी म्हणते की चला वा बाजूला, मला लावू दे हळद भावाला. ती म्हणते की लाव लाव, चांगली घासून घासून हळद लाव आणि गोरा कर तुझ्या भावाला. नित्या ते पाहून तिच्या रडू अनावर होतं आणि ती निघून जाते. विमल देखील स्वतःचे डोळे पुसून घेते आणि त्यानंतर नित्या किचनमध्ये येऊन ढसाढसा रडू लागते. तिला जाताना पाहून लवली आणि राजमा येतात आणि राजमा लवलीकडे बघत असते. राजमा म्हणते की आई, असं काय करतेस तू? काय रडत आहेस? असं करू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस गं. तूच जर असं केलंस तर आम्ही कोणाकडे बघणार? आमचंही खच्चीकरण होतं. नित्या म्हणते की नाही गं, माझ्या नवऱ्याला, माझ्या जयदीपला हळद लागताना पाहून मला खरंच खूप त्रास होतोय. आणि या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट कळते की जयदीप आणि माझा पुनर्जन्म झाला. याचा अर्थ असाच आहे की देवाने आम्हाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी हा जन्म दिला आहे नित्या अधिराजचा. या जन्मात नित्या अधिराजची होणारच आहे आणि तोही तिचाच. पण हे सगळं बघून मला खूप त्रास झाला. मला यावर तिळमात्रही शंका नाही आहे की अधिराज आणि नित्याचं लग्न होणार नाही. पण मला थोडीशी भीती वाटत आहे. पण घाबरू नका, असं काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. मला माझ्या देवावर आणि सगळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. देवी नक्की सगळं व्यवस्थित करेल. आता सगळ्यांची हळद लावून झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच पुढे विमल म्हणते की या शालिनीताई, तुम्ही या हळद लावायला. तेव्हा ती म्हणते की मी तर कधीची वाट बघत आहे हळद लावण्यासाठी, पण मला वाटलं की तुम्ही मला विसरलात की काय, म्हणूनच मी आपली गप्प बसून होते. तेव्हा लगेच पुढे विमल म्हणते की अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला आम्ही कसं विसरू शकता? तुम्ही तर अगदी माहेरच्या माणसं आहात. आणि हो, तुम्हाला आता हळद चांगली लावायची आहे राजाला, नंतर त्याचीच उष्टी हळद तुम्हालाच काढायची आहे आणि ती हळद जाऊन तुमच्या माहेरच्या मुलीला म्हणजेच पाहुणीला जाऊन द्यायची. त्याची उष्टी हळद तिला लागायला पाहिजे ना, म्हणूनच मग ती हळद जाऊन आतमध्ये द्यायची आहे. त्याच वेळेला आता लगेच पुढे अधिराज म्हणतो की हो मॅडम, तुम्ही या. आता शालिनीला माहेरचा मान देऊन पुढे बोलावलं जातं आणि पाहुणीही आतमध्ये असते. आणि पाहुणी तयार झालेली पाहून विमल म्हणते की खूप गोड दिसते माझी लेक. चल आता उष्टी हळद कोण आणते माहिती आहे? खुद्द मालकीनबाई तुला उष्टी हळद आणून देत आहेत. आता त्या तुझ्या माहेरच्या आहेत ना, माहेरचा माणूस येणार आहे ना मग चल हस आणि आता पाटावर बस. माहेरचा माणूस येऊन तुला आता हळद लावायला येणार आहे. हे ऐकून पाहुणी फारच खुश होते आणि नंतर ती तिथे जाऊन पाटावर बसते. विमल तिला म्हणते की इथेच अशीच बसून राहा, हलू नकोस जागची. तर लवलीला हे सगळं पाहून फारच राग येत असतो आणि संत्याही बघत असतो. अधिराजला आता शालिनी हळद लावायला सुरुवात करते आणि तिच्या मनामध्ये मात्र फारच घाण विचार सुरू असतात. ती म्हणते की गेल्या जन्मामध्ये मला गौरी आणि जयदीपला एकमेकांची उष्टी हळद लावावी लागली होती, पण ह्या जन्मात मी तसं अजिबात होऊ देणार नाही. ही अधिराजची उष्टी हळद फक्त त्या पाहुणीलाच लागली पाहिजे. काही झालं तरीही हे चेहरे सेम असले आणि नावं वेगळी असली तरीही या दोघांना एकमेकांच्या जवळ मी अजिबात येऊ देणार नाहीच. असं म्हणून शालिनी पुन्हा हसत हसत हळद लावायला सुरुवात करते आणि तीच हळद आता उष्टी हळद ती उतरवते आणि म्हणते की ही हळद आता मी जाऊन पाहुणीला म्हणजे तुझ्या बायकोला देणार. तर समोरून आता नित्या ताट घेऊन येत असते. नित्या येत असते आणि शालिनी म्हणते की बरं अधिराज, आता तुला हळद लागली, सगळ्यांची हळद लावून झाली ना, आता हळद मी पाहुणीला लावून देते. असं म्हणून ती तिथून निघून चाललेली असते. तर पाहुणी बसलेली असताना नित्या आतमधून येते आणि नित्या ही कसलं तरी ताट घेऊन आलेली असते. त्याच वेळेला शालिनी जात असताना उष्टी हळद तिच्या हातामध्ये असते आणि ती पुढे पुढे चालत येत असते. तर वरतून गौरी चालत येत असते. दोघीजणीही एकमेकांना टक्करल्या जातात आणि गौरीच्या हातचं ताट हे वरती उधळलं जातं आणि शालिनीच्या हातचंही ताट हे खाली पडणार असतं. हे सगळं पाहून सगळ्यांना धक्का बसतो. तितक्यात आता अधिराजचं ताटात हात बुडतो आणि त्या उष्टी हळद अधिराजच्याच हाताने नित्याला लागते आणि हे पाहिल्यावरती शालिनीला मात्र जबरदस्त धक्का बसतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लवली ओरडत येतो की राजदा, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. नित्या मॅडमला कोणीतरी घेऊन गेलेलं आहे, बहुतेक त्यांना किडनॅप केलं आहे. हे ऐकल्यावरती आता राजला धक्काच बसतो. राजला
धक्का बसल्यानंतर तो निघत असतो. इथे गौरीला काही माणसाने किडनॅप केलेलं असतं. ते म्हणत असतात की उद्यापर्यंतची वेळ आहे, नंतर हिला सोडूनच द्यायची आहे लग्न झाल्यावर. तेव्हा आता राजा म्हणत असतो की आईडे मला जायला लागल. तेव्हा ती म्हणते की नाही, उष्ट्या हळदीच्या अंगाने तुला कुठं बी जाता यायचं नाही. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.